मुक्तता करण्यात आलेली आहे। पवनराजे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती शिक्षा देता येत नाही असं न्यायालयाने नमूद केलेलं आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदारांची साक्ष ही विश्वासार्ह नाही असं न्यायमूर्तींनी म्हणत सर्व आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे। संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवरती गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे असं न्यायमूर्तींनी या निकालामध्ये म्हटलेलं आहे। या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती शिक्षा देत नाही असं देखील न्यायमूर्तींनी म्हणत या आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, तर निकाल आलेला आहे, सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तर सचिन गाड आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत। सचिन, अतिशय मोठा निकाल, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। न्यायमूर्तींनी नेमकं काय नमूद केलंय? आकांक्षा, आपण बघतोय की अखेर 20 वर्षांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि सगळ्या आरोपींची, पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या 8ही आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। आताच काही वेळापूर्वी जो पिंटू सिंग नावाचा मुख्य शूटर होता त्याला बिहारवरून थेट मुंबईला आणण्यात आलं आणि जसं त्याने कोर्टामध्ये प्रवेश केला तसं कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केलेला आहे आणि सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकर जे जवळपास 20 वर्षापासून या निकाल त्यांच्या बाजूने लागण्यासाठी लढत होते, त्यांना हा मोठा झटका म्हणावा लागेल, कारण सगळ्या आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। जो ज्या माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर स्टेटमेंटवर खटल्याचा निकाल आधारित होता तो ती साक्ष ग्राह्य धरण्यासारखी नाही, कारण आरोपीने अनेक माफीच्या साक्षीदारांनी त्याची साक्ष ही वारंवार बदललेली आहे, त्यामुळे त्याची साक्ष ही ग्राह्य धरता येणार नाही आणि त्यामुळे पुराव्यांच्या अभावी कोर्टाने आपला निकाल दिलेला आहे।